महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या या निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टीने पिंपरी चिंचवड भोसरी आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 288 जागांवरती आपले उमेदवार उभे केलेले आहेत। प्रामुख्याने आम्ही बहुजन समाज पार्टी ही फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा घेऊन जाणारा हा पक्ष आहे आणि याच मुद्द्यावरती आम्ही ही निवडणूक पुढे घेऊन जात आहोत। आम्ही कुठल्याही प्रकारचा जाहीरनामा मांडत नाही, कुठल्याही प्रकारची खोटी वचनं आश्वासनं आम्ही देत नाहीत। आमचा जाहीरनामा हा भारतीय संविधानाची काटेकोर अंमलबजावणी करणे हाच आमचा खरा जाहीरनामा आहे। बहन कुमारी मायावतीजी ह्यासुद्धा नेहमी प्रत्येक निवडणुकीमध्ये सांगत असतात की संविधानाची अंमलबजावणी करणं हाच आमचा जाहीरनामा आहे। आम्ही कुठल्याही प्रकारची खोटी आश्वासनं किंवा कुठल्याही प्रकारची प्रलोभनं आम्ही मतदारांना देत नाही किंवा येथील नागरिकांना कुठलाही भूलथापा आम्ही देत नाही। त्यामुळे खऱ्या अर्थानं बहुजन समाज पार्टी ही या देशामध्ये संविधानाचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी लढणारी पार्टी आहे आणि त्याच मुद्द्यावरती आम्ही सर्व जागांवरती ताकदीने निवडणूक लढवत आहोत। विशेषतः या पिंपरी चिंचवड आणि भोसरी या तीनही ठिकाणी आम्ही अतिशय चांगले, सक्षम, सुशिक्षित आणि सुसंस्कृत असे उमेदवार दिलेले आहेत। या तीनही उमेदवारांची ताकद, वैयक्तिक ताकद तर खूप चांगल्या प्रकारची आहे, पण त्याचप्रमाणे पक्षाचे कार्यकर्ते, त्याचप्रमाणे पक्षाचं असणारं इथलं नेटवर्क हे सुद्धा त्यांच्या पाठीशी ताकदीने काम करत आहे। आज जर आपण पाहिलं या निवडणुकीच्या काळामध्ये प्रत्येक पक्ष पेड वर्कर लावून त्यांचे कामं करत असतात, पॅम्पलेट वाटणं असेल किंवा घरोघरी जाऊन प्रचार करणं असेल, पण आमचा हा बहुजन समाज पार्टीचा कार्यकर्ता स्वतःचा डबा घेऊन येतो आणि तो या ठिकाणी प्रचारामध्ये सक्रियपणे, सक्षमपणे काम करतो आहे। अशा प्रकारचे कार्यकर्ते आपल्याला कुठल्याही पक्षाकडे दिसणार नाहीत, तर हा एक आमच्याकडे महत्त्वाचा प्लस पॉईंट आहे। या ठिकाणी या शहरामध्ये, या पिंपरी चिंचवड शहरामध्ये शहरीकरण तर झालेलं आहे, पण या शहरीकरणाबरोबर येथील बरेचसे भाग हे बकाल झालेले आहेत। या बकालीकरणाकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही आहे। या ठिकाणी या शहराचा मोठा विस्तार होत चाललेला आहे, अगदी महानगराकडे वाटचाल होत चाललेली या शहराची, पण या शहरामधल्या ज्या मूलभूत सुविधा आहेत, या मूलभूत गोष्टी ज्या आहेत त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणीही तयार नाही आहे। हे जे लोकप्रतिनिधी निवडून जात आहेत, वर्षानुवर्ष या लोकांना निवडून दिलं जातं आहे आणि ही जी लोकं निवडून येत आहेत हे विशेष करून स्वतःचं द्रव्यबळ त्या ठिकाणी वापरतात आणि लोकांना आमिष दाखवून निवडून येत आहेत, पण खाली ग्राउंड लेवलवरती ह्या लोकांनी कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही आहे। कुठल्याही प्रकारची जी मूलभूत गरजा भागवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींवरती हे लोक लक्ष देत नाही आहेत। पिंपरीमध्ये जर आपण पाहिलं तर स्लम एरिया फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे, झोपडपट्ट्या फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे। त्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचाही मुद्दा या ठिकाणी कोणी घेत नाही आहे। माझं नाव अशोक गायकवाड, मी बहुजन समाज पार्टी पुणे जिल्हा प्रभारी म्हणून मी काम करतो आणि मला या ठिकाणी तुमच्या प्रथम आम्ही पत्रकारांचं प्रथम आम्ही हार्दिकाचं स्वागत करतो। बहुजन समाज पार्टीच्या वतीने पिंपरी चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभेमध्ये आपण उमेदवार उभे केलेले आहेत। मला प्रामुख्याने या ठिकाणी पत्रकार बांधवांना माझी अगदी नम्र विनंती आहे की पिंपरी विधानसभेमध्ये राखीव मतदारसंघामध्ये मी सुशिक्षित आणि क्वालिफाईड उमेदवार सुंदर कांबळे यांना आम्ही उमेदवारी खऱ्या अर्थाने दिलेली आहे। तसेच चिंचवड विधानसभेमध्ये सुद्धा राजेंद्र गायकवाड हे सुद्धा क्वालिफाईड इंजिनियर आहेत, त्यांना आपण तिसऱ्यांदा उमेदवारी आपण दिलेली आहे। आणि भोसरी विधानसभेमध्ये बलराज कटके हे सुद्धा डबल ग्रॅज्युएशन आहे यांचं, यांना कार्यकर्ते आहेत ते पक्षाचे, त्यांना अधिकृत अशी आम्ही उमेदवारी दिलेली आहे। मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की येणाऱ्या ह्या काळामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यांची जी परिस्थिती जर पाहिली तर आमच्या बहुजन समाज पार्टीच्या दृष्टिकोनातून ही दोन्ही पक्ष एकच आहे, कुठल्या प्रकारामध्ये फरक नाही आहे। आणि आज जर पाहिलं की भोसरी चिंचवड आणि पिंपरी विधानसभा ह्याच्यामध्ये SC STचा जर प्रभाग जर पाहिला तर ह्याच्या मॅजॉरिटीने लोक जास्त आहेत। आणि तुम्ही जर पाहिलं की लोकसभेमध्ये राहुल गांधी संविधान धोक्यात आहे असं त्यांनी वावडं उठवलं आणि त्यांनी संपूर्ण भाबडे लोकांचे मतं घेतली। तुम्ही जर आता जर पाहिलं 1 ऑगस्टला सुप्रीम कोर्टाने SC STच्या वर्गीकरणाबद्दल जो निकाल दिला, तुम्ही जर पाहिलं की वास्तविक घटनात्मक आरक्षण आहे, SC आणि STचं आरक्षण जे घटनात्मक आरक्षण आहे तो सुप्रीम कोर्टाला कुठल्याच प्रकारचा तो अधिकार नव्हता, तरी त्यांनी मनमानी करून त्यांनी वास्तविक तो निर्णय दिलेला आहे।
मला या ठिकाणी तुमच्या चॅनलच्याद्वारे मला एक गोष्ट सांगायची की ज्यावेळेस 1 ऑगस्टला ज्या टायमाला निर्णय दिला त्यानंतर आमच्या राष्ट्रीय नेत्या कुमारी बहीण मायावती बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा यांनी 4 ऑगस्टला लगेच पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पूर्ण ह्या वर्गीकरणाबद्दल खुलासा केला. मला सांगा, महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, ह्या सगळ्या मंडळींनी SC STच्या संदर्भामध्ये चकार शब्दसुद्धा केला नाही. आमच्या राष्ट्रीय नेत्यांनी ह्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाच्या विरोधामध्ये पूर्ण राष्ट्रव्यापी बंद आम्ही पुकारलो होतो. त्याच्यामुळं आज ही येणारे जे पाहिलं तुम्ही जर या परिस्थितीमध्ये पिंपरी विधानसभेमध्ये जर पाहिलं की तुम्ही जर आज 10 वर्षामध्ये जो आमदार होता अण्णा बनसोडे, तर वास्तविक तो राखीव मतदारसंघामधून निवडून आलेला आहे. जय भीम. बहुजन समाज पार्टीने पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे भोसरी, पिंपरी आणि चिंचवड ह्या ज्या 3 विधानसभा आहेत, या तिन्ही विधानसभेमध्ये आपण वेल एज्युकेटेड उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत. आणि जे महत्त्वाची जी पिंपरी विधानसभा आहे ही राखीव विधानसभा आहे. या राखीव विधानसभेमध्ये आम्ही सुंदरजी कांबळे यांना या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने त्यांना उमेदवारी दिलेली आहे. आणि पिंपरीच्या मतदाराकडनं आम्ही एक आशा करतो की बाबा त्या मतदारांनी सुंदरभाऊ कांबळे यांना प्रचंड बहुमतांनी निवडून दिलं पाहिजेत, कारण ते धडाडीचे आहेत आणि त्यांनी बऱ्याच गोरगरिबांच्या समस्या पिंपरी विधानसभेमध्ये सोडवलेल्या आहेत. ज्या आमदारांनी जे कामं केलेले नाहीत ते सुंदरभाऊ कांबळेंनी या विधानसभेमध्ये कामं केलेली आहेत. त्याचबरोबर जी चिंचवड विधानसभा आहे, चिंचवड विधानसभेमध्ये आमचे राजेंद्र गायकवाड हे उमेदवार आहेत, ते इंजिनियर आहेत, ते सुद्धा वेल एज्युकेटेड आहेत. त्यांचेसुद्धा कामं गोरगरिबांच्या समस्या सोडवणे आणि बरेच लोकांचे प्रश्न त्यांनी मार्गी लावलेले आहेत. त्यामुळे चिंचवड विधानसभेमध्ये सुद्धा मी जनतेला आव्हान करतो की त्यांनी राजेंद्र गायकवाड यांना हत्ती निशाणीवरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करावं. त्याचबरोबर भोसरी विधानसभेमध्ये आम्ही बलराज कटके हे पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, त्यांना उमेदवारी दिलेली आहे. ते सुद्धा गेल्या जवळजवळ 20 वर्षापासून या चळवळीमध्ये काम करत आहेत आणि पक्षाने त्या कार्यकर्त्याला न्याय द्यावा म्हणून त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. कारण भोसरीचं राजकारण जर आपण बघितलं आहे तर गेल्या 20 वर्षापासून मामा भाच्याचं राजकारण भोसरीमध्ये चालू आहे. या ठिकाणी गुन्हेगारी आणि गुंडागर्दी याचे प्रकरण खूप मोठ्या प्रमाणात भोसरीमध्ये वाढलेलं आहे. त्याचबरोबर लँड माफिया भोसरीमध्ये मोठ्या प्रमाणात तयार झालेले आहेत. तर या लँड माफियामधून आपण भोसरीकरांना खऱ्या अर्थाने जर मुक्त करायचं असेल तर भोसरीच्या जनतेने बहुजन समाज पार्टीला, बाबासाहेबाच्या हत्ती निशाणी समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने या ठिकाणी